गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध ग्रामपंचायतीची गुरुवारी पार पडलेली ग्रामसभा विविध मुद्द्यांवरून चांगलीच गाजली। 120 एकर जमीन प्रकरण, मालगुजारी, तलावावरील बोटिंग परवानगी, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच मच्छीमार आणि दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला। ग्रामसभेपूर्वी ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण निषेध मोर्चा काढत नाराजी व्यक्त केली होती। संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ग्रामसभेतील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो गट क्रमांक 1294 मधील 120 एकर जमीन प्रकरण। ग्रामस्थांनी आरोप केला की ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांना विश्वासात न घेता संबंधित शिफारसपत्र देण्यात आले असून त्यावर खोटा जावक क्रमांक टाकण्यात आला आहे। तसेच 2016 मधील ग्रामसभेच्या ठरावानुसार ही जमीन गावहितासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्याचंही ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय। मालगुजारी, तलावावरील बोटिंग परवानगीवरूनही सभेत मोठा वाद निर्माण झाला। ग्रामस्थांनी जनतेची संमती न घेता बोटिंगसाठी शिफारस देण्यात आल्याचा आरोप करत बोटिंग तात्काळ बंद करण्याची मागणी केली। यावर सरपंचांनी ते माझ्या हातात नाही असं उत्तर दिल्यानं ग्रामस्थ अधिक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले। दरम्यान मच्छीमारांनी बोटीमुळे मासेमारी उत्पादनावर परिणाम होत असल्याची तक्रार केली, तर गावकऱ्यांनी गढूळ पाणी पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे। ग्रामपंचायतीच्या जमा खर्चासह वन व्यवस्थापन समितीच्या आर्थिक व्यवहारांवरूनही सभेत गोंधळ उडाला। संबंधित ठरावाचे वाचन न करताच सभा संपल्याचं जाहीर करण्यात आल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामसभेत उमटलेल्या जनआक्रोशामुळे नवेगाव बांधमधील स्थानिक राजकारण तापल्याचं चित्र असून प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे परिसराचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी कोमेश्वर डोंगरवार, न्यूज 7 मराठी, गोंदिया। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।